महाराज की जय। कुळवाडी भूषण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा एक मराठा कोण म्हणता देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर 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 हर। जरांगे पाटलांची जी पदयात्रा आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याचं आगमन आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये होत आहे। रांजणगाव या ठिकाणी जरांगे पाटलांची जी सभा आहे ती या ठिकाणी सभा होत आहे। एकंदरीत पाहिलं तर हे जे सभेचं ग्राउंड आहे या ठिकाणी हे सजलेलं आहे। जे मराठा बांधव आहेत त्यांनी ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 175 एकरवरती ही सभा होत आहे आणि जे सर्व मराठा बांधव आहेत या ठिकाणी हे जमून हे सर्व नियोजन करत आहेत। या ठिकाणचं जे स्टेज आहे ते भव्य दिव्य स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि येथून जरांगे पाटील सर्व मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत। या सभेचं जे नियोजन केले ते सर्व मराठा बांधव आपल्यासोबत आहेत। एकंदरीत काय नियोजन आहे, काय व्यवस्था आहे, किती पद्धतीने लोक येतील, दादा मला सांगा काय नियोजन केलेलं आहे तुम्ही, कसं एकंदरीत वातावरण? मराठा आरक्षणाचे क्रांतियोद्धे म्हणून सगळा महाराष्ट्र सगळा देश ज्यांना ओळखतो त्या मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी भव्य स्वागत करण्याचा मानस हा शिरूर तालुक्याने घेतलेला आहे। पुणे जिल्हा हा शिवशंभूंची आणि शिवछत्रपतींची पवित्र भूमी आहे। त्यांचं त्याच तोलामोलाने भव्य स्वागत शिरूर तालुक्यामध्ये होईल आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या लाखो लोकांसाठी शिरूर तालुक्याच्या गावागावातून चपाती, शेंगदाण्याची चटणी, लापशी, बुंदी, त्याचप्रमाणे साजूक तुपातला मूग डाळीचा खिचडी भात असं नियोजन इथल्या शिरूर तालुक्यातल्या सगळ्या सकल मराठा समाजाने आणि इतर समाजांनी केलेलं आहे। त्यांच्यासमोर जरी लाखो लोक असली आणि कोट्यवधी जरी लोक त्यांच्या समवेत आले तरी शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाज त्यांच्या कुठल्याही सरबराहामध्ये कमी पडणार नाही आणि येणाऱ्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांची योग्य ती सेवा शिरूर तालुक्यातल्या सगळ्या सकल मराठा समाजाकडून केली जाईल। तुमच्या गावात प्रथमच या ठिकाणी जरांगे पाटील येतात, सभा होत आहे, कसा आनंद व्यक्त करत आहे? आम्ही आनंद म्हणजे आमच्या गगनात मावणार नाही एवढा आम्ही आनंद व्यक्त करतो आहे आणि आम्ही सकल मराठाच्या समाजाच्या वतीने पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करतो आहे। दादा मला सांगा काय एकंदरीत वातावरण आहे, जेवणाची कशी व्यवस्था केलेली आहे? आता दादाने सांगितलं सर्व सकल मराठा समाजाने लाखोत नाही कोटीत जरी सर्वजण आले मराठा समाज सर्वांची दोन्ही गाव शिरूर तालुका असेल सर्वांनी जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे। पार्किंगची पण व्यवस्था पूर्ण झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सर्व व्यवस्था चोख आहे। किती या ठिकाणी मराठा बांधव मोर्चामध्ये आहेत आणि या ठिकाणचे एकंदरीत किती बांधव या सभेसाठी जमतील काय सांगा? एकंदरीत सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांना ही वेळ सरकारने आणून दिली ते दुःख आमच्या मनात आहे, पण हे दुःख जरी मनात असलं तरी आम्ही ही आमच्या मराठा समाजाची वणवण जी करत आहेत सरकार ती वणवण आम्ही आमच्या मराठा बांधवांना या ठिकाणी येणार असेल त्यांची कुठली उणीव आम्ही त्यांना भासून देणार नाही। आम्ही हा सकल मराठा समाज आमच्या ह्या परिसरातील रांजणगाव असेल, पूर्ण शिरूर तालुका असेल, शेजारील खेड, आंबेगाव, जुन्नर ह्या भागातील जे मराठा बांधव आहे ते सर्व मराठा बांधव येणाऱ्या आमच्या सगळ्या मराठा बांधवांची सेवा ही आम्ही त्या परीने एकदम चोख आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत एवढं मात्र आम्ही सांगतो। पण हे दुःख आम्हाला नक्कीच आहे की जरांगे पाटलांवरती ही सरकारने वेळ आलेली, ही वेळ आम्हाला रांजणगावच्या महागणपतीच्या पद्धतपासून सांगतो इथून पुढची जाण्याची वेळ जरांगे पाटलांवरती सरकारने येऊन देऊ नये एवढं मी आपल्या माध्यमातून मी सांगतो आपल्याला। ही सभा होते, सभेचा एकंदरीत उत्साह काय आहे आणि जरांगे पाटलांना तुम्ही इथून काय आवाहन करण्यासाठी सांगणार आहात? नक्कीच आता तुम्ही पाहताय जरांगे पाटलांसोबत किती समाज आहे, आपला मराठी बांधव किती आला हे अजून कुणी सांगूच शकलं नाही आणि त्यांच्या किलोमीटरच्या 10-10, 15-15 किलोमीटरच्या रांगा त्यांच्यासोबत आहेत आणि त्याच पटीमध्ये शिरूर तालुक्यामधील आमची वाड्या वस्ती जी गावं आहेत आणि शिरूर तालुक्यातच नव्हे तर बाकीच्या तालुक्यांमधील जुन्नर असेल, आंबेगाव असेल किंवा इकडं सोलापूरपासूनची सर्व लोक या ठिकाणी सभेसाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी वातावरण तुम्हाला दिसेल की लाखोच्या संख्येने नाही अगदी पार कोटी झाले तरी आम्ही त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांना उणीव भासून देणार नाही। त्यांच्या जेवणाची सोय असू द्या किंवा राहण्याची सोय असू द्या किंवा त्यांची पार्किंगची सोय असू द्या, ही सर्व आमच्या सकल मराठा बांधवांच्या वतीनं आमच्या भावांसाठी आम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे। जरांगे पाटलांच्या सभेचं एक वेगळं आकर्षण असतं मराठी बांधवांना, तुम्हाला काय आकर्षण आहे आज, तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे? त्यांनी भाषणात कोणते कोणते मुद्दे यावेत? त्यांचे मुद्दे येण्यासारखे भरपूर आहेत। जरांगे पाटलांनी जी ताकद तयार केली, सगळे मराठी एकवटले
आजपर्यंत मराठी वेगळी होते, पण जरांगे पाटलांनी सगळे मराठी एक आणली आणि एकत्र येऊन हा आम्ही सगळे मराठी एकत्र येऊन हा कार्यक्रम करतो आहे. हा कार्यक्रम हा बघण्यासारखा कार्यक्रम असणार आहे आणि इथून पुढं जी पण काही सोय लागणार त्या काय लागणार ते आम्ही पूर्णपणे पार वाघोलीपर्यंत पोहोच करणार आहोत. दादांनी सांगितल्या पद्धतीने इथे 1 लाख नाही, 10 लाख नाही, 1 कोटी जरी लोक आली तरी इथं कोणती गोष्ट कमतरता भासणार नाही आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो. मोर्चामध्ये कितीही लोक सामील झाले, कितीही मराठा बांधव सामील झाले तरी कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी भासणार नाही आणि ही सभा, ही पदयात्रा, हे जे आंदोलन हे यशस्वीरित्या पूर्ण केले जाईल अशीच मागणी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. सायदीप ढोबे, लोकशाही न्यूज, रांजणगाव, पुणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मने जरांगे चिंता नाही, मने जरांगे चिंता नाही, झाले जरी काही तरी केव्हाही, केलेली प्रतिज्ञा ती शेवटास, नेले विना नाही घेणार मुखी घास, निघाला आरक्षण घेण्यास जिर रे जीजी, निघाला आरक्षण घेण्यास जिर रे जीजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.